आज वॉर्डचं जे काही आरक्षण आहे त्याची लॉटरी पार पडलेली आहे। लोकांमध्ये खूप उत्साह आहे, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडण्याचं काही कारण नाही। कारण ह्या निवडणुका ज्या पुढे ढकलल्या होत्या त्या लोकशाही आघाडीचे सरकार असताना 2022 साली या निवडणुका पुढे ढकलल्या, त्याच्यामुळे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडण्याचं काही कारण नाही। मुंबईमध्ये देखील महापौर बसावा असं देखील ठाकरे गटाने तयारी केली आहे। ठाण्यामध्ये असेल, कल्याण डोंबिवली असेल, असे अनेक ठिकाणी आता महापौर आपलंच बसलं पाहिजे, त्यामुळे मोठ्या पद्धतीने आता मोर्चा सत्याचा मोर्चा देखील निघाला होता। ठाकरे गट आता स्वप्न तर बघणार ना, उरली सुरलेली माणसं थांबवण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतायत आणि सत्याचा मोर्चा कसला काढतायत ते। वर्षानुवर्ष मतदार यादीमधल्या काही ज्या चुका आहेत त्या आहेत, मतदार यादीची पुनर्रचना करणं गरजेचं आहे। बिहारमध्ये केंद्र शासनाने हे पाऊल उचललं, त्याला विरोध करणारी हीच मंडळी आहेत आणि इथे कशाला डबल ढोलकीपणाचं आव आणतायत। त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही। शेवटी या निवडणुका कामावर होत असतात आणि लोकांमध्ये जे लोक काम करतात ते लोक निवडून येतात। त्यामुळे आज ठाण्याची जी काही आरक्षण जाहीर झालेलं आहे, ठाण्यातली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। ही श्रीची इच्छा आहे, तर आगे आगे देखो होता है की असं देखील चर्चा रंगल्या होत्या। कधी गप्पा रंगताना गप्पा तर रंगतात ना। सर्व आम्ही महायुतीतील शेवटी सर्व पदाधिकारी आहोत, महायुतीचे घटक आहोत आणि सगळ्यांची इच्छा काय आहे हे आपण पाहिलेलं आहे। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि इनकमिंग जे तुमच्याकडे सुरू आहे ते कुठेतरी त्या ठिकाणी त्यांना घेऊन पक्ष प्रवेश करतात आणि पैशाचे वाटप करतात असे आरोप अनेक वेळा करतात। बघा, जे आरोप करणारे आहेत ते काय पात्रतेचे आहेत हे तुम्हाला माहीत आहे। ठाण्यामध्ये महाआघाडीचे लीडर आहेत राजन विचारे। नंदलाल समितीच्या सोडियम वेपर भ्रष्टाचारामध्ये त्यांचं नाव आहे। हा आरोप धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केला होता। मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना, आमची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली होती आणि त्यात ते सिद्ध झालेलं आहे। जे स्वतः काचेच्या घरात राहतात, जे स्वतः भ्रष्टाचारी म्हणून कायदेशीररित्या त्यांचं नाव आलेलं आहे, त्यांनी इतरांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे। कल्याण डोंबिवली असेल, महापालिका, ठाणे आणि मुंबई याच्यावरती कशाप्रकारे महायुतीची पकड असणार आहे, तसं तुम्ही काल रेल्वे स्टेशनला गेले होते त्यानंतर तुम्ही म्हणाले नक्कीच आमचा प्लॅटफॉर्म जर मजबूत असणार। या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, जो मूळ पहिला ठाणे जिल्हाच होता, या ठिकाणी महायुतीचा भगवा फडकणार सर्वत्र। येत्या 3 तारखेला तुम्हाला समजेल। 2 डिसेंबरला नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, 3 तारखेला मतमोजणी आहे। त्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की या ठाण्यामध्ये, पालघरमध्ये कुणाचं प्राबल्य आहे हे येत्या 3 डिसेंबरला समजेल। शिवसेना ठाकरे गटाचा नेता आणि बेस्ट कर्मचारी सेनेचे माजी अध्यक्ष शिवान सामंत जे आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांचा पक्षप्रवेश मोठ्या जल्लोषात देखील पार पडणार आहे। आता सगळे सोडून चाललेत त्यांना। सुहास सामंत पण बरेच वर्ष होते, या आधीच त्यांनी यायला पाहिजे होतं। बेस्टचे अध्यक्ष होते, नगरसेवक होते, शिवसेनेचे पदाधिकारी होते, उपनेते आहेत। त्याच्यामुळे सगळेच जण त्यांना सोडून चाललेले आहेत, त्याचाच हा एक भाग आहे। भाजपचे संजय बाबूजी म्हणतात की महापौर आमचाच असणार, नजीबुल्ला राठोडचे म्हणणं आमच्या पर्यायाशिवाय त्यांना महापौर बसता येणार। महायुतीचा महापौर बसणार आणि भगवा झेंडा या ठाणे महानगरपालिकेवरती फडकणार, ऑलरेडी फडकतोय। तो भगवा झेंडा या ठाणे महानगरपालिकेवर आहे, त्याला आणखी मोठी झळाळी मिळणार। ये दुखदायक घटना है। देश में जो आतंकवाद फैलाने की जो कोशिश कर रहे हैं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जो काम कर रहे हैं उनमें बाधा लाने के लिए ये कोशिश है। लोगों में एक अलग तरीके का वातावरण बनाने की कोशिश है। उनको छोड़ना नहीं चाहिए, उनका निषेध हम लोग करते हैं।